नमस्कार मंडळी, स्वागत तुमच्या आजच्या ब्लॉगमध्ये। दोस्तों आता टाइम झाला आहे दुपारचे वाजून आले हैं 12। तो दोस्तों मी आज 12 वाजता ब्लॉग स्टार्ट करून आलो। सकाळी थोडंसं कामासाठी गेलो होतो बाहेर, म्हणून ब्लॉग काय बनवणार नाही, म्हणून आता उन्हा दोस्तो। तो दोस्तों नाही का आता वानेरा आले आहे का नाही, वानेरा बाई तंग करून आले या ठिकाणी इकडं। तर हे थोडं हिरवं हिरवं आहे, झाडं 2-4 झाडं आहे आणि हिरवं येलं वाखा आहे का नाही, म्हणून तिथं कुजून राहिले वानेरा। आता मागच्या हप्त्यामध्ये तर वानेर होतेच नाही इकडं, अजून पुन्हा आले, अजून पुन्हा करंट फोडून वाटते ते। जसे जसे करंट फुटते तेव्हा तो खुशीत ते आले। दोस्तों मी सत्री बॉम्ब आणायला आलो होतो, कारण की वानेरा आले आहे का नाही म्हणून सांगितले। तर 2 राखून ठेवले होते, 2 भेटले सत्री बॉम्ब फटाके। तो दोस्तों 2 फटाके भेटले। हाँ इकडे जाईन, ह्या भागाली तू इकडे खालती, तू खालती फोट ढाळ लावला का डब्याची काडी इच्छे ना बे। काय मोठे मोठे भोळे आहे का बघतो कुत्ते। तो उतरतच नाही ते। अरे उतरत बी ना त्याले। लपून राहते मस्त, काय दिसणार आहे हिरवं हिरवं आहे तर दगड पुढे खालतो येरोवरच्या उतरा जाते, येरूच पाहिजे लंबाचा करा भिडली का अटकला तेवढं दगड। हा इकडे मार एक, ह्या येरोवर मार, ते पाहिजे वरत आहे। येऊन आहेत का येरोवरचे नाही उतरत। वांढऱ्यानं पुरा आतंक मोचून ठेवलाय, कुठे गेलं माहित नाही आता। हा त्या निंबाच्या पुढच्या पुढची वर आहे का नाही, तिथं लपत जा धीरेनं, तिथं खाऊन राहिले आहे तुरी। पुढच निंबाची पुढची वर। दोस्तों मी बघू शकतो इथून साईन मा मोडल्याचा पुरा व्ह्यू दिसते पुरा मा मोडल्याचा। हे बघा छोटासा मावलं गाव आणि इकडे वावर। तो सचिन भाऊ गेलाय वानेरा हाकलाले, तो पुढे जाते मांग, वानेरा मांग येते आणि झाड वाकून खाते मस्त। आला माहित नाही दिसूच राहिले तर लपले बिचारे ते। या स्लापर इथून गाईड करतं का कोणतं झाडं हल्लं म्हणून सचिन भाऊले, तर मग त्या ठिकाणी जाते हाकाल देवाने राहिले। तर मंडळी मावल्या पुऱ्या गावामध्ये फक्त 3च झेंडे लागले आहे। मग तुम्हाला दाखवतो कोणते कोणते लागले आहे। एक आहे देवी मायचा, एक आहे भगवा आणि एक आहे वाटते तो बी भगवाचा आहे, त्याचा कलर उतरला। 3 झेंडे। आता तुम्ही इकडे बघू शकता एक बी झेंडा दिसत नाही इकडं। तर दोस्तों तुम्हाला एक कहाणी सांगतो की ह्या ठिकाणी नाही का बगीचा, एक संत्र्याचा आणि एक मोसंबीचा आहे। त्या बगीच्यामध्ये नाही का चांगलं गवत वाढलं होतं, किती डोंगराच्या वरचं गवत होतं। तर लोकांना एखाद्याने विचारलं असं का निका म्हणून त्यांनी गवत, तर ठीक आहे न्यायला लागलं सांगतो आणि दुसऱ्या सांगितलं, तर बाकीचे बी लोक न्यायला लागले। तर तसं करता करता लगेच जण हल्ले, काही कळत इमानदारीने, काही नाही का चोरून ने, म्हणजे कसं गवत तर न्यायच नाही, मोसंबी बी चोरून ने, संत्र बी चोरून ने आणि एकानं खरं येरू बी चोरून नेला खरं। आला मग जो भार मला खाय त्याला याला गुस्सा आणि दिला रोटावेटर मारून दिलं आणि त्यांना सगळी घुमून दिलं। सारे बोंबलतच हे चारा नेणेवाले इमानदारी कोणी नेते, कोणी नाही का असं खोट्या करते।
तर दोस्त आता आलो आहे मी ह्या जांभीपाशी जाम खाले. तर पाहतो एखादं पिकलं जाम. तर दोस्त फायनली एक जाम भेटला मला. एक नाही भेटले तसे 2 भेटले. एक हलका थाडा आहे ना, एक पिकला आहे. आणि हलकेसे थाडी चांगली वाटते आणि हे गोड बी वाटते थोडेसे. जास्त गदगद पिकले नाही तर खाऊ नाही लागत. तर मंडळी मी शेतामध्ये आलो होतो कायसाठी, काल फवारणी केली कारण तुरीवर, ते बघासाठी आलो होतो का फुल स्वच्छ चिबलं नाही म्हणून हाय डोस झाला म्हणून आणि काही इफेक्ट नाही झाला, ते सर्व बघासाठी आलो होतो. पाहून सांगेन तर वाटून राहिलं का काही तेवढं झालं नाही म्हणून सांगेन. दोस्त आता वावरातून बे तो दोस्त वावरातून मी आता इथं आलो रोडवर आणि पाहिले लई माझे लागले. कालच पाणी ओढून झालं म्हणा आणि मी चाललं गेलो वावरात. हे बघा टेंड लागले. सूर्याकडे पाहून आहे आणि आजच्या जनरेशनचे लोक टाईम सांगू शकते का? नाही. पण जे पुराणे लोक होते, जे दोन्ही पिढीचे लोक होते, तसं असं हातावर हात ठेवून सांगितली ते सावली पाहून सांगेन टाईम सांगून दे, बिलकुल ॲक्युरेट टाईम सांगून दे का किती वाजले किती मिनटं झाले असं. हे बघा मंडळी, ह्या ठिकाणी नाही का रोटावेटर मारला आहे. ह्या ठिकाणी नाही का चांगलं गवत होतं, मतलब लोक कापू कापून प्रवासासाठी. आणि आता असं झालं का कोणालाच नाही द्यायचं, पण रोटा मारून दिला खतम किस्सा. काय मतलब असं आहे, कोणी कोणी चांगल्या नेते, कोणी कोणी चोऱ्या बी करून नेते. गवत कापते तर कापते, मोसंबी बी घेऊन जाते, संतर बी घेऊन जाते आणि काही दुसरं सामान बी चोरून घेऊन जाते. म्हणून सांगितलं त्याला राग आला असं वावरलेले दिल्लं रोटावेटर मारून सांगितलं. कोणीच नको न्या, अल्ला दिवा सर्व मस्ती करतात. कसं तरी महिनाभर चाललं असतं गवत. मंडळी तुमच्या संग बोलता बोलता कसा टाईम गेला काही समजलंच नाही. असं बोलत बोलत गेलो वावरामध्ये, वावर फिरून बी येऊन गेलो आणि आता घरी चाललो. तर दोस्त माझं म्हणणं आहे का मला व्हिडिओला जास्तीत जास्त पाहत जा आणि व्हिडिओला खालतं कमेंट करत जा. काय आपल्याला नाही का, फक्त आपलं एक ड्रीम आहे. एक कॅमेरा घ्यायचा जो 40-45 हजार रुपयाचा येते आणि एक माईक घ्यायचा जो 12,000 रुपयाचा येते. मग 2 चीजा घ्यायच्या आणि एखादा आयफोन घेऊन घे. त्याच्यावर मग आपल्याला काही घ्यायचं नाही, गाडी घ्यायची नाही, घोडं. मग आपल्याला करायचं ट्रॅव्हलिंग सुरू दोस्त. बस तुम्ही असंच सपोर्ट करत राहीन का नाही तर आपलं स्वप्न पूर्ण होऊन जाईल. आता वाजून राहिले आहे 5. आता स्वेटर घातलं, थंडी पडणं सुरू होऊन गेली म्हणून स्वेटर घातला. आता चाय प्यायचा टाईम दिला दोस्त. एक सकाळीच चाय आणि एक संध्याकाळीच चाय, 2 वेळा. तुळशीपाशी दिवा लावला आणि सुगंधित अगरबत्ती लावली आहे. त्या सुगंधी येणारा मस्त खुशबू येऊन राहील त्याची वाली अगरबत्तीची. हा थंडी का सहारा कचरा एक कवटा का? ओके, एक कवटा आणायचा आहे ना. पापलेट वाली ना भरली शिवाणी. एक कवटा की मी येतो री बी पाहिजे काय काढलं वजन मिळा. हो आता काढलं त्या पोचून तू घेऊन जा जाऊ खेमू. हे काय मी घेऊन जाऊ का ठेवायला? आता कसा खाल्लं रे काढून त्याले दाखवून हे पैसे का काढून त्याले. तर काय राहिले का ते पेटी आहे तुम्ही चॅनल कचरा आणायला घेऊन जा, एकदम लाईट दावाना. दो लोग चर्चा करते हुए आपस में मेरे बारे में और आग जलाता हुआ बहुत धूप भी अभी वीडियो चांगले दावत भी नहीं है कसे काट के कर दे आवाज घे ना चांगले सुनाले. तुझा आकार हां आवाज दे. रावजी तिसरा का पेरकुंड होय? पेरकुंड पेरकुंड तुम्ही विचारला तर पेरकुंड पेरकुंड अध्यक्ष निकाल देऊन गो व्हिडिओ आग सेकने वाले अध्यक्ष. मेन अज्जी भाऊ वर्त बाय बाबू वर्त बाय. अगर आ 2 बूंद सिरप के. हा इस्तोची आग वाढली तर सर्व दूर झाले.
दूरवे सर्व दूर झाले नुसतं कम झाला का पुरे जवळ होते राम राम हे शेकोटी पेटून घ्या घ्या एवढ्याच दिवस आले खम्मू भाई बोलते खेमदेव खेमदेव देव खेमदेव चोमदेव अच्छा लिया